पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या हुकुमशाही प्रकाराविरोधात इंडिया आघाडीचा लढा यापुढे सुरूच राहील असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे। लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारवर आमचा दबाव आम्ही कायम ठेवू असं खरगे म्हणाले। निकालानंतर पुढची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। हा इंडिया आघाडीचा एकत्रित निर्णय असून जनतेला दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी आम्ही यापुढे काम करत राहू असं ते म्हणाले। इंडिया आघाडीला जनतेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले। जनतेनं भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला उत्तर दिलं आहे। संविधानाच्या रक्षणासाठी मिळालेला हा जनादेश आहे। जनतेची ही ताकद लोकशाही दृढ करणारी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, एम.के. स्टालिन, सीताराम येचुरी, चंपाई सोरेन, राघव चड्डा यांच्यासह इतर घटक पक्षाचे नेते उपस्थित होते।